महाराज डीजे वाजल्यावर नाही नाचलं लेकरू, पखवाद वाजल्यावर नाचलं महाराज. हो हे सोपं आहे का महाराज? धन्य माता पिता आणि काय चाल आहे माझ्या पांडुरंगाला. अरे बाबा धर जा घे श्रीनिवास महाराज. हे ते पांडुरंगाचा कलर दिला त्याला आणि पांडुरंगासारखाच आहे महाराज. अरे वा महाराज द्यावेत तेवढे धन्यवाद थोडे तुम्हाला. जा बस तिथे. चाले हे शरीर कुणाची हे महाराज आहे, साधं नाही आहे, लंगसुंग नाही महाराज. हे रक्त ब्लेंड आहे, शार्प आहे, हा DNA स्टँडर्ड आहे, कुठेही उठणार नाही. ते पखवाद वाजायला लागला ना ते तिथं बसल्या बसल्या मला खुणत होतं असं करा महाराज. हो आणि माझे मुलांचं लगेच जमतं महाराज. लय मोठ्याल्या माणसाचं माझं जमत नाही, बारकाल्या पोरांचं माझं जमतं महाराज. आणि मी मी आनंदात राहणार. मौज मिले तो मौज में रहना, नहीं मिले तो खोज लेना, मगर मौज में रहना. मजेत राहा ना. द्वाताराला गाठीन बँकेत कोटी, द्वाताराला गाठीन बँकेत कोटी. आपण म्हणलं तरच पंढरपूरला पैसे उडत येत. काय जगायलाच काय आला तू, जगतोच कशाला जग्या. आनंदात राहा महाराज. कोण्या दिवशी जायचं माहीत नाही, कोण्या दिवशी मुराळी घेऊन जाईल माहीत नाही. मुराळी कळाला का? मुराळी मुराळी पूर्वी लग्न झाल्यानंतर नवरी मुलीला आणायला यायचा, 8-8, 10 दिवस राहायचा, वेगवेगळ्या प्रकारचा स्वयंपाक केला जायचा आणि 8व्या 9व्या दिवशी पुरणाच्या पोळ्याची पाटी घेतली का मुराळ्याने निघायचं. गल्लीमध्ये आरडाओरडा व्हायचा आणि मग गावातल्या पाटलानं विचारलं, माधो काय मालक? अरे पलीकडच्या गल्लीमध्ये कसला आरडाओरडा चालू आहे रे? मालक काय? आमक्या आमक्याची पोरगी नांदायला निघाली. अच्छा, अरे पण मुराळी केव्हा आला होता? 8 दिवसापूर्वी आला होता ना मुराळी. अरे मुराळी आलेला माहित नाही मालकाला, पोरगी निघालेली माहित आहे. तसा तुमचा आमचा मुराळी येऊन बसलेला आहे, आपण फक्त पिशी भरायची. वाळलेल्या गौऱ्या तयार आहेत का थापावं लागतात? बोला की आत्या तयार आहेत. वाळलेलं सरपण रडणारे सांगायचं, सांगावं लागत का आमच्या घरी वारलं रडायला कोण नाही. रडणारे तयार आहेत. खांदेकरी नाही, थोरला जावं तर धाकला कपडे काढून ये. आणि पेटवणारा ज्या दिवशी पोरगा जन्माला आला त्या दिवशी जाळणारा जन्माला आला. आपण पिशी भरण्या का निघण्या का? माय बापांनो घरामधलं डायजेशन कळतं. आणि ज्या घरामध्ये डायजेशन आईला कळलं, लेकराला काय पचतंय, काय खाऊ घालावं. आणि आई
आत्री आणि अनसुयाच्या पोटी भगवान दत्तात्रय आले. मग दत्तात्रयाची दंडातली ताकद अनुसयानं वाढवली का डोक्यातली ताकद वाढवली? कौसल्यामाईनं भगवान प्रभू रामचंद्रजीला मोठं करत असताना दंडातली ताकद वाढण्याकरता खुराक दिला का डोक्याची ताकद वाढण्याकरता खुराक दिला? बोला की. कौसल्यामाईनं, देवकी माईनं, यशोदेनं, राजमाता जिजाऊनं या अशा कर्तबगान पोरांची हेअरस्टाईल बदलवली का हेअरस्टाईल? काय बदलवलं? काय डोक्याच्या केसाचं वळण का डोक्यातले विचार? हे बोला की तुम्ही. डोक्यातले विचार. आणि ज्या घरातली महिला लेकराचे डोक्यातले विचार बदलवते तिला राजमाता जिजाऊ बिरुद बहाल होतं. ज्या घरातली आई डोक्यातले विचार बदलवते तिला तुकोबरायची आवली म्हणतात. ज्या घरातली आई लेकराच्या पोराच्या पोरीच्या डोक्यातले विचार बदलवते त्याला ज्ञानोबाची रुक्मिणी म्हणतात. परमार्थ म्हणजे बघा, भोळा त्याचा भाव, भोळा त्याचा देव. परमार्थ भोळ्याचा नाही, नालायकाचा नाही, बावलटाचा नाही, मूर्खाचा नाही. अहंकारी माणूस जो आहे त्याचा सुद्धा परमार्थ नाहीये. परमार्थ अनर्थ तुमच्या जीवनातला अहंकार मारतो, इथे नाम परमार्थ आहे. ज्या घरातला अहंकार गेला त्या घरातला माणूस म्हणत नाही माझ्यामुळं घर चालतं. काही काही जण म्हणतात ना, आपण होतो म्हणून 30 एकर जमीन झाली, न तर माझ्या भावाला काय कळत होत. अहंकाराचा वारा न लागो राजसा माझ्या विष्णुदासा भाविकासी. बऱ्याच महिला अशा आहेत कार्यक्रमाच्या निमित्तानं भोजना करता एखाद्याच्या घरामध्ये गेल्यानंतर आपण जर म्हणलं काय भाजी सुंदर आहे, भाजी बनवणारी किचन मधनं बाहेर येते आणि मग बोलायला लागती. म्हणले महाराज, म्हणलं काय वेड सांभाळलं. कळलं का? जिला जिला कळालं तिला तिला धन्यवाद देईन मी. जिला कळलंच नाही तिनं काल्याच्या दिवशी पिशी घेऊन यायची, बुंदी घेऊन जायची. काही काही जन्मालाच बट्ट्या आणायला, बट्ट्या न्यायला, वरण न्यायला, बुंदी, गुलाबजामू हेच न्यायला जन्माला आलेले आहेत काही काही, बाकी काही नाही. एखाद्याच्या जागरणाला जर डाळ बट्ट्या केल्या ना, ही म्हणती बाबा बोलची डब्यात मला डाळ दी आणि इशेक बट्ट्या दी प्लॅस्टिकच्या पिशेत. काय घरी मान नवरा तसंच नको ना माय. अहो काही काही निसते न्यायला, म्हणजे काही काही माणसं फक्त कुपनाला जन्माला आलेला, फक्त कुपन, ओनली कुपन्या. गावातच फक्त कुपण्याला जातो, कुपनाला जातो तो. आणि सरपंचाला म्हणतो कुपन कधी येणार आहे? अरे फुकट्या. शरीर चालवणारा कळणं किंवा शरीरामध्ये बुद्धीची वाढ होण्याकरता काय आहार देवा या ज्या घरातल्या स्त्रीला कळालं, त्या महिलेला कळालं. म म्हणजे मंगलता, ही म्हणजे हिम्मतवाली, ला म्हणजे लाजवंती. महिला या शब्दाचा अर्थ आहे. मंगलता, हिम्मतवाली, लाजवंती हे 3 गुण जिच्यात आहे तिला म्हणतात ज्योतिबाची सावित्री, तिला म्हणतात आंबेडकराची रमा, तिला म्हणतात छत्रपती राजांची राजमाता जिजाऊ. राष्ट्रमाता, राजमाता, देशमाता हे बिरुद आपल्या घरातल्या स्त्रीला बहाल व्हावं याच्याकरता. आपल्या घरातल्या स्त्रीचे कपडे कसे असावेत मला सांगा कौसा मावशी.
मंगल काकून त्या कुठं बसलेल्या सुनीता वहिनी, मंगल काकू, वाचाका, धुरपाता वहिनी. संगीता काकून त्यान जनाबाईन त्यान कुठे आहेत. आणि गंगू आत्या कुठे. तुमच्या सुनानं किंवा नातीनं, नात सुनानं किंवा नातीनं कपडे कसे घालावेत, तुमच्या सुनाच्या ब्लाऊजला भाया असाव्यात का नसाव्यात. बोला की बोला. असाव्यात का नसाव्यात. अरे वा माय, माझी माय. ब्लाऊजचा पाठीमागचा गळा झाकलेला असावा का उघडा असावा. एक लक्षात ठेवा, कपडे लफडे कळत येतात. जर लबाड बोल लबाड, जागृत देवस्थान आहे, सकाळपर्यंत काही होऊ शकतं. किती झाकलेली आहे याच्यावर तुमचं ऐश्वर आहे महाराज. बाबा दादा मला खरं सांगा महाराज, ओमकार दादा, नाना भाऊ, महाभारत कुणामुळं घडलं. तुमच्यामुळं का तुमच्यामुळं. कुणामुळं कुणामुळं. श्रीमुळं. रामायण कुणामुळं घडलं. ज्या घरामध्ये समग्र बदल झाला, येऊन गोपाळ पडायचं नाही था आपल्या भूखंडी. आणि त्यांना म्हणलं जायचं आपला खोबा मोडून, बरे उड्या आणतो तर असं व्हायला बसलो आपण. तू का नाही पडायला लागेल तेवढं पा. राहे ते महाराज, तो येणार आहे, तो राहणार आहे. तुमच्या घरामध्ये देवानं यावं, तुमच्या घरामध्ये भगवान दत्तात्रयानं यावं, तुमच्या घरामध्ये अनसुयानं यावं. अनसुया, अनुसया नहीं, अनसुया अत्रि. भगवान आपके आंगन में खेलने लगता है तो समझ लेना आपको भगवान की कृपा हो गए. भगवान तुमच्या अंगणात खेळल, असा भिंतीला धरून उठल, ठुमकत ठुमकत चालल, समजायचं आपल्या घरामध्ये दैवी गुण, डिवाइन ब्राइन ट्रस्ट, दैवी विचाराचा पोरगा घरात जन्माला आला. आणि दैवी विचाराचा पोरगा घरात जन्माला यावा याच्याकरता बाप तेवढा क्वालिटीचा लागतो महाराज. बापाचा डीएनए फार स्टँडर्ड लागतो नाना. बापाचं ब्लड फार शुद्ध लागतं. क्लास 1, क्लास 2, कीर्तनकार, व्याख्याता, समग्र बदल घडवण्याची ताकद ज्याच्या भाषात आहे. असं लेकरू जन्माला आलं म्हणजे सोपं नाही. ज्यांचं पहिल्या दिवशी कीर्तन होतं महाराज. वेदांत वाचास्पती जणू काय सरस्वती विराजमान आहे मुखकमलामध्ये, असे परमपूज्य आदरणीय रामायणाचार्य रामरावजी महाराज ढोक.
कौसल्या माईनं कसा जन्म दिला असेल महाराज एवढ्या मोठ्या महात्म्याला. पुन्हा परिसरामध्ये भगवान गडाचे मठाधिपती परमपूज्य आदरणीय डॉक्टर न्यायाचार्य नामदेवजी महाराज शास्त्री. काय मायन काय बाप असेल महाराज. सोपे नाही एवढे ब्रिलियंट लेकर जन्माला येईल आपले तिथे येत पण मग आपले तिथे नाहीत का. वाढण्यारात आणि त्या लेकरात काहीच फरक नाही. आपण म्हणलं की तिकडे जाऊ नको ते म्हणून मी तिकडेच जाईल. अरे जाऊ नको भाऊ नाही. आपण म्हणलो रोडची जमीन राहून देऊ आपण मग माग पुढे डेव्हलप करू. नाही मला आता इकायची म्हणजे इकायची. अरे वाढणेर जाल मला आलेत आपल्या घरात. येडी माँ के चांद बेटे उदबत्ती लगा के हागने को बैठे. किती मॅनेजमेंट आहे तुमच्या पोराकडे. दादा तुमची पोरगी किती दैदिप्यमान आहे. कुणाच्याही खोट्या प्रलोभनाला न डगमगता ती जीवन जगते. समजायचं स्मार्ट पोरगी आहे तुमच्या घरात. कोणाच्याही खोट्या शब्दाला न भुरळता आनंदाने जगते. समजायचं इंटेलिजंट पोरगी आहे तुमच्या घरात. अहो काही काही घरात पोरी 150 रुपयाच्या मोबाईलवर पळून नेल्यात. नकपालीच्या बाटल्यावरी पुरी पळून नेल्या आणि ती पोरगी पोलिटिशियन नाही लाग मारा राजा. आणि जिलबीच नाही डोलीला की आजा. तुमचं घर किती मोठं आहे याच्यापेक्षा घरामध्ये विचार किती प्रगल्भ आहेत. तुमचं घर किती तुमच्याकडे प्रॉपर्टी किती आहे. आणि एक लक्षात ठेवा दादा तुमची प्रॉपर्टी विटलेली तर नाही ना. विटलेली कळली. पनीरची भाजी आहे भगुलभर पण इटली खाता येईन का. आपण काय म्हणतो अय पनीर होतं राव एवढं मोठं 30-35 किलो पनीर त्याची भाजी होती कस काय गरमटन इटली काय नो. अहो काही काहीची रोटच जमिनी आहेत पण घरातले विचार इटलेले आहेत. ते पैसे इटक झालेले आहेत भाऊ. मस्त तुमच्याकडे JCB 4 व्हीलर पेट्रोल पंप पण तुम्ही इटलेले आहेत. तुमचा उपयोग काय. काय उपयोग आहे तुमचा. अरे आपल्या घरामध्ये ऑरियर किंग राजा दैदिप्यमान लेकर आपल्या घरात जन्माला यावेत याच्याकरता आईला आणि बापाला शरीर चालवणारा कळावा. चाले हे शरीर कोणाशी आसत्य कोण बोलवे ते हारे वेण. ज्या घरामध्ये परमार्थ नांदला 8-8, 10-10 पिढ्यापासून ऐश्वर्य टिकून आहे दादा. टिकून आहे तसं आहे तसं वाढत चाललं कमी नाही झालं. ज्या घरामध्ये परमार्थ कळाला नाही आजा खोऱ्याने पैसे वडीत होता. आजाकडे एवढे पैसे होते तर नुसतं खोऱ्यानी असे पैसे वाढायचा. एवढी प्रॉपर्टी आजाकडं पण नातानी कपाळाला लावायला माती नाही ठुली. कुठं गेले पैसे. तुमच्या घरातली श्रीमंती तुमच्या घरातली लक्ष्मी विटलेली तर नाही ना. वास्त मारत नाही ना तुमच्या घरातले पैसे. वास मारणं म्हणजे नेमकं काय. अहो गडगंज पैसे आहेत पण रोज पत्नीला त्रास देतो शिव्या देतो जेवताना ताट फेकून देतो. समजायचं प्रॉपर्टी विटलेली. जास्त दिवस राहणार नाही ती. समजायचं अहो ज्या घरामध्ये भरपूर पैसे आहेत पण तरी लीन आहे समजायचं प्रॉपर्टीला परमार्थाचा टच आहे. आणि म्हणून महिला मंडळ कोणत्या तरी एका संप्रदायाला पकडा कोणत्याही पकडा. स्वामी समर्थ करायचं ना करा. माझ्या माऊलीची ज्ञानेश्वरी वाचायची ना अरे ब्रिलियंट व्हाल तुम्ही.
रोज एखादी ओवी, 2 ओव्या, लय नाही महाराज, 2 ओव्या. त्याचं चिंतन करा, त्याचं मनन करा, माऊली कळतील, घर बदलेल तुमचं. तुकोबराय कळून घ्या, समजून घ्या, तुकोबरायचा गाथा कळून घ्या. एक अभंग, लय नाही म्हणत मी, साऱ्या पाटकरान वचक्या नायका कमळापती, वचक्या नायका कमळा पान नका करू. आणि शेष्या घेऊन जाई नरेन कापून खाईन, नको म्हणूच नको. तुकोबरायचं जीवनचरित्र कळून घ्या. रामायण ऐकत असाल तर सीता माता कळून घ्या. कुणाची मुलगी सीता? पटकन सांगा हो. जनक राजाची. कुणाची सून? दशरथ राजाची. राजा लावायला विसरू नका. जनक राजाची पोरगी, दशरथाची सून आणि ब्रह्मांडाच्या नायकाची पत्नी साक्षात लक्ष्मी. 14 वर्ष उशाला काय घेऊन झोपली नामदेव बुवा? दगड का मोबाईल? दगड. और सुख की कभी याद नहीं की और दुख की कभी फिरियाद नहीं की, उसी का तो नाम सीता है. कधी असं भगवान प्रभू रामचंद्रजीला असे रामाला उलटून बोलल्या का? काय काय बाबा, तुझ्या बरोबर लग्न केलं पण मा पराडा झाला. बोला ना. अजिबात नाही. ज्या घराला परमार्थ जाणून नुसतं पाठ करू नका, पाठ करू नका, त्याच्यात उतरा, त्यातली फिलिंग, त्याचा अर्थ. तुम्ही किती ऐश्वर्यात आहात, तुम्ही किती आनंदात आहात. मी किमान कमीत कमी महिन्याला किती किलोमीटर फिरत असेल माऊली? 8-8.5 किलोमीटर महिन्याला. बरं का? किती? 8-8.5. रात्री तुमच्या तिकडे सिंदखेडला होतो, उगला. सकाळी अहिल्यानगरला होतो आणि आता इथं आहे. उद्या सकाळी माय बापांनो मी कोपरगावला आहे आणि उद्या संध्याकाळी पुन्हा मी पैठणला आहे. मी तुम्हाला असाच दिसेल महाराज. मी का सुकणार नाही. मग कंबर दुखत, त्या हप्त्यावरील मला पाकिट कमी दिलं. काय बापाची ठेवे घेईल महाराज. एक लक्षात ठेवा, म्हणजे लय पैसे घेतो मोठा म्हणजे लय मोठा बाबा का? ना 50,000 रुपये घेतलं म्हणजे लय मोठा बाबा का? 70,000 घेतले म्हणजे लय मोठा बाबा का? म्हणजे मोठा म्हणजे नेमकी कसा? 2 गाडग्यात एक बारक पिल्लू ठेवा इच्छच आणि एक मोठा इच्छ ठेवा. आणि ते म्हणतो ना मोठा येऊ लय पैसे घेतो लय डेंजर बाबा हे. त्याला म्हणा 2 गाडग्यात हात घाल म्हणा. पिल्लू तेवढा ठणका देईन मोठा सुद्धा. आणि मग त्याला म्हणा याच्यात एक पिल्लू आहे यात एक मोठा आहे. मग ते पिल्लून मोठ्या ठणका सांग म्हणा कोणता. चाललेत पोरं आपले. ओ आपले पोरं चाललेत ऑनलाईन रमीत चाललेत. आपले पोरं नको त्याच्या नादाला लागून संपायला लागलेत. आपल्या पोरी कोणी पळून घेऊन जायला लागले. अरे धर्माचं काही भान आहे का नाही? माझ्या राजाचा नियम आहे का नाही काय माहिती? माझ्या तुकोबरायचा नियम आहे का नाही काय माहिती? सह्याद्रीचे पुत्र मावळे सह्याद्रीचे पुत्र मावळे जगी कोवळे रक्त सावळे वाहती प्राण शोभा वर्षात होता महादर साजीव छत्रपती शिवाजी
राजाची उपमा कोणलाही देऊ नका बरं का. नाही बा ते शिवाजी महाराज एवढे आहेत का त्यांना म्हणा फक्त 1.5 महिना घोड्यावर फिरून दाखव मग इतकं लांब मुळेत बाहेर येईन. राजेचा भुकेसाठी वेचीचाने अरे कशाचा राजा भूक लागल्यावर फुटाने खातो. राजा आहेस का महाराज. लक्षात असू दे राजाचे 5 गुण सांगतात माऊली राजा कसा असावा. राजा बलशाली असावा महाराज हा पहिला गुण आहे. तरुण मित्रांनो लक्षात असो. राणी सुद्धा तशीच लागते बरं का. महिला मंडळ तुम्ही सुद्धा लक्षपूर्वक आहे का. राजा बलशाली असावा. दुसरा गुण राजा निरोगी असावा. तिसरा गुण राजा तरुण असावा. चौथा गुण निर्णय क्षमता राजाची स्टँडर्ड असावी. 5वा गुण माय बापांनो राजा दानशूर असावा. हे 5 गुण ज्या घरातल्या लेकरात आहे त्या घरातल्या बापाला आणि आईला शरीर चालवणारा कळाला. परमार्थ म्हणजे तुम्हाला मी मागाशी सांगितलं परमार्थ म्हणजे लय वाऱ्या झालेला आहे. अरे पण बदल किती झाला हा सांग ना. तू वार येऊन आला का बांध कुर येतो. वार येऊन आला का बांध कुर येतो. वार येऊन आला का बांध कुर येतो. बदल किती आहे. तुझी बुद्धी तुझं वागणं तुझं जगणं तुझं राहणं तुझं खाणं तुझं पिणं तुझे मित्र बदल किती झाला महाराज. म्हणजे जन्माला येताना आपण एकटे आलोत का दोघा आलोत विषय हा चालू होता. चाले हे शरीर कुणाशी आसक्ते. मी जेवढं फिरलो जेवढं कमी वयात अनुभवलं ना भयानक अनुभवलं. धर्माचं सांगायला लागलो ना अधर्मी उठतात. हो हे लक्षात ठेवा माय बापांनो. आणि म्हणून आपल्या घरामध्ये वॉरियर आपल्या घरामध्ये किंग आपल्या घरामध्ये राजा आपली पोरगी दैदिप्यमान हुशार. हो आपलं पोरग दैदिप्यमान हुशार जगावं वागावं कसं. आपलं पोरग अधिकारी पद अधिकारी. आपल्या पोराच्या एका सहीवर जिल्हा चालावा महाराज. आपल्या पोराच्या एका सहीवर तालुका चालावा. पोरींनो तुमच्या एका सहीवरती तालुका चालावा. गाव तरी चालावं. एवढे ब्लेंड तुम्ही असावा या साव्यात. एवढ्या हुशार एवढ्या दैदिप्यमान असले पाहिजे. पिक्चर तर आपल्याला नासायलाच आहे. आणि पिक्चरवाल्याला कोणी शा देत नाही बरं का. कोणी देत नाही. हा हिरोचे फोटो घरात येत महाराजाचे कमी. हिरोचे फोटो घरात येत आणि त्यांचे एवढं घाण आणि भयानक दाखवतात तरी त्याला सरकार मान्यता आहे. आणि आम्ही जर एखादा शब्द धर्माविषयी बोललो ते त्याला आत टाका रे. चालू आहे महाराज त्याला आत टाका हे चालू आहे. पण नेमकं काय आहे कसं राहावं कसं जगावं काय सांगावं. महाराज तुकोबारायला त्रास होत होता. आमच्या बऱ्याचशा महाराज मंडळीला त्रास होतोय. पण आता काही आता बरेच महाराज चांगले आहेत बा. आम्ही बाबा व्यवस्थित राहतो बा. 2 अभंग कमी पण आचरणात लई पक्की आहेत गड्या. नाही तर कपडे बाबाचे लफडे निळ फुलेचे. काही उपयोग आहे का बाबा त्याचा. 2 तारखी कमी पण नीट नेट जीवन जगा भाऊ माय बाप. आनंदाने जीवन जगा. महाराज काही काही महात्म्याने हा परमार्थ करता प्रपंच सोडला. उगळीकर दादा प्रपंच सोडणारे माणसं आहेत. रामराव महाराज डोक प्रपंच सोडणारे माणसं आहेत. प्रपंच केलाच नाही. गडकरी नगद नारायणचे मठाधिपती स्वामी शांतीब्रह्म शिवाजी महाराज प्रपंच सोडला. कुणासाठी धर्मासाठी सोडला माय बाप. हो
दांडेकर मामा धर्मासाठी, बंकट स्वामी धर्मासाठी, हे धर्मासाठी मायबापांनो जगले, उभा केला येणे एवढा मोठा संप्रदाय. आणि म्हणून जगत असताना शरीर चालवणारा कळणं महत्वाचं आहे. म्हणून जन्माला येताना एकटे आलात का दोघं आलात? किती वाजले? 10-20 तवाच टाइम जातो पहा तुम्ही दादा, तेव्हाच जाईल. दोघं आलात, दोघं, देह आणि जीव. नाव देहाचं ठेवलं का जीवाचं? नाव देहाचं. देहाची आगावा आलिया जन्म मृत्यूच्या सोहळ्या, ना म्हणून धनंजया जिया परी. दोन सोहळे आहेत, एक जन्म आणि एक मृत्यू. नाव देहाचं ठेवलं, 11व्या-12व्या दिवशी पाळण्यात टाकलं, झोका दिला. कोणी गोविंद घ्या, कोणी माधव घ्या, कोणी कृष्ण घ्या, कोणी दामोदर घ्या. असं बऱ्याच बायका गल्लीतल्या आल्या आणि कोणीतरी आई मावशी कोणीतरी कानात ओरडलं आणि कुर्र, आणि तुझं नाव ज्ञानेश्वर आहे. नाव देहाचं आहे का जीवाचं आहे? याचं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं, लग्न लागलं. लग्न देहाचं होतं, तुतारीवाले का जीवाचं होतं? बोला की, लग्न देहाचं आहे का जीवाचं आहे? देहाचं. आपली पत्नी आपल्या देहावर प्रेम करते का जीवावर? कशावर? देहावर. आणि देह कसा आहे? नाशिवंत देह जाईल जाईल यासी काळोबा खाईल, पाहत उंदीर घेऊन जाय बोका, तैसा काळ लोका नेतसे. जाणार आहोत, जाणार नाही, चाललोय आम्ही. मरलोय, मरतोय आम्ही हळूहळू, क्षणाक्षणाला मरतोय. घडी घडी काळ ओमकार दादा, खरं सांगू का, तुम्ही फक्त पखादासाठी जन्माला आलेले. काय भरत महाराज, तुम्ही काय आहेत महाराज? पखवादा करता जन्माला आलेले माणसं आहे, आणि स्पेशल तुमच्या करता बनलेला पखवादा आहे महाराज. आणि तुम्ही पखवादा करता बनलेले. आपले पोरं पुरी किती उभे आहेत इथं वर? मजा, पुरी किती उभे आहेत? 14. आणि पोरं किती येते? 18 आणि 14 किती? 32 आहेत का? आणि सगळे किती येते? होय, हे सगळे किती आहेत? आणि हे सारे मिळून 1000? हा, 85. आता इथे अवेलेबल आहेत का सगळे? हे गुरुजी, हा तिथे आनंद आहे, सगळे तरबेज आहेत महाराज. पोरं काय साधे आहेत का गुरुजी? हे पोरं तयार करणं म्हणजे सोपं आहे का महाराज? सोपं नाही.
आणि किती तेजस्वी आहेत बघा ना तुम्ही सगळे. तेजस्वी आहेत हे. आपल्या घरी पोरं राहून सुद्धा हे बघा ना गाल चमकतात सगळ्या गोष्टी आणि अप टू डेट आहेत सगळे. मस्त आहे, स्वच्छ आहेत सगळे, मळके नाही चळके नाही काही नाही. याच्याकरता व्यवस्था पण तुमच्याकडे भारी आहे महाराज. सोपं नाही महाराज, मुलं घडवणं सोपं नाही महाराज. देह जाईल जाईल यासी काळोबा खाईल, पाहतो उंदीर घेऊन जाय बोका, तैसा काळ लोका नाही तसे जाणार. जाण्याकरता आलेलो आहोत, मरतय शरीर. घडी घडी काळ वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश. आएगा सो जाएगा राजा रंग फकीर, उपजे ते नासे नासले पुनर्पती से परी घटिका यंत्र दैसे परी भ्रमेगा. दयाच या गावा आलिया, जन्म मृत्यूचा सोहळिया, ना म्हणो नये धनंजयाची आपरी. कळालं का? असंच आहे. आणि मग मी करणार आहे, मला येतं सगळं महाराज. माझी रामकथा, माझं माऊलीचं चरित्र, योगी पावनमनाचा, सकल संत चरित्र पण अगदी ऑथेंटिक आहे महाराज. अगदी ज्ञान विज्ञान प्रज्ञान फिलॉसॉफी तत्वज्ञान हे सगळं त्याच्यामध्ये आहे. म्हणजे नुसतं धर दोपट नाही. ऐक सत्य ना 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 हे नाही आपले. ते मग लिंबाच्या झाडावर गेले, तिकडून नदीला आला होता पूर, नाव अशी डचमळायला लागली. कशाला सांगतो रे? आहारशास्त्र, हा DNA बायोलॉजी सांगा, जीवशास्त्र सांगा. घरामध्ये मायबापांनो दैदिप्यमान पोरगा जन्माला यावा किंवा पोरगी जन्माला यावी याच्याकरता पती पत्नीचं मिलन कसं असावं, त्या मिलनाच्या संदर्भात विचार प्रणाली कशी असावी हे सांगा. आहार शुद्ध द्या. अहो काही काही घरातच ऐश्वर आहे, काही काही घरातच मोठले पोरं जन्माला येतात, काही काही घरं आहे तसेच आहेत तिथं, आहे तसे. ज्या घराला आहार कळाला त्या घरामध्ये MBBS, त्या घरामध्ये मोठे मुलं. ज्या घराला आहारच कळाला नाही, काय कोंबड्या काय कोंबड्या येड्या काय काय खाऊ घालता. आपल्या पोराला सर्दी झाली तर म्हातारी म्हणते भाऊ काय उलसा बॉम्बला तर साफ येतो का. शुद्ध बीजा पोटी, 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 शुद्ध बीजा शुद्ध बीजा पोटी चाहेपेक्षा युक्त आहार विहार आहार
मग बीजाची शुद्धता, मग स्टँडर्डपणा, मग घरामध्ये दैदिप्यमान मुलं. शरीर चालवणारा महत्वाचा आहे महाराज. कळणं. मग आता बोलतो इथून, आवाज कुठनं येतो? साऊंड मधनं, मॉनिटर मधनं, मेड मधनं येतो, बरोबर आहे. याचा ऑपरेटिंग करणारा ऑपरेटर कुठे आहे? तिथे बसलाय. आता बोलतो इथून, आवाज येतो इथून, याचा ऑपरेटर इथे आहे. आता बोलतो सुद्धा इथून, आवाज येतो, याचा ऑपरेटर कुठे आहे? याचा. ह्या ऑपरेटर बरोबर आपली ओळख आहे का? जर असेल ना तर आपण पोटात वाईट काहीच जाऊ देणार नाही माणूस, काहीच नाही द्यायचं. आणि ह्या ऑपरेटर बरोबर ओळख जर नसेल ना, येड्यात आलेल्या कोंबड्या, डावळ्या कोंबड्या, गोराट झालेला बोकड्या, तुमचा देव कुठला आहे? मंदिरातला आहे का वाड्यातला आहे? होय, आपला देव देवळातला आहे का वड्यातला आहे? येड्या बाबळी खाल्ला. उडाला. आता ते वड्या खोड्याच्या देवाला कळलं बघून, चला वडा येडी तू दवाखान्यात जाय. डोकं फिरलेलं आहे तो. गोळ्या घे. हा नाही, भरमिष्ठ माणसाची लक्षण आहेत मला. तुकोबाराय म्हणतात हे देव अंगात आणावं लागतो का आहे? देव आहे, देव देव आहे हृदय मंदिरी शोधून पाय. देव नटला नाना परी भरून उरला चराचर. देव आहे ना. सर्वस्य चाहम, सर्वस्य चाहम ममैव वंशे जीवभूत. क्या बात है, क्या है लय भारी. आता हे लय पोर येत राव, मैंने ते 100 देणार होते यांना. 85 म्हणले 8,500 तर इथंच संपते. तुमच्याकडून गोळा करून दिले असते, पण तुम्ही एवढे गडी नाहीत ना. 80-85 जण कोण 100 घ्यायला काय लागत त्याला? हे पोरांचं कौतुक करण्याकरता. काही आता याच्यावर कमेंट करते, तुला द्यायला काय बोक आला का? हो हायत ना. आपलेच येडी माकेचे आणि बेटे. काही गाद्या नाही, पाद्या नाही, विषय माहित नाही, काही नाही, कळत नाही. चालवायला लावणारा तो आहे चरण पहिलं. चाले गे शरीर कोणाची चाले गे शरीर कोणाची
बाहेर काढलं नाही कमड मग नामदेव महाराज गावकरी काढा काढा म्हणती अशी झाला भूमी भार काढा काढा म्हणती अशी झाला भूमी भार हे स्वजना स्वगत सारे करी झाला भूमी भार झाला भूमी तुम्ही नामदेव महाराजाचा अवतार होता नामदेवानं कीर्तन करावं आणि पांडुरंगानं नाचावं हं? नाचता नाचता देवाचा गळाला पितांबरन मन मन म्हणावं सावध होई देवा ऐसे बोले कबीर आणि ज्ञानेश्वर माऊलीनं चाल म्हणावी ते गायक होते बरं का माऊली ज्ञानेश्वर माऊली गायक होते जणी म्हणे ज्ञानदेवा बोला भंग हा गायक होते आणि माऊली सारखे मुलं मोठमोठे विचाराचे मुलं 4 वर्षाचे लेकरू पण 8 वर्षाची बुद्धिमत्ता आपल्या लेकरात असावी महाराज नाही तर आपलं 25 वर्षाचं पोरग पण सारं घांग जरा बरमुडा आणि टी शर्ट साऱ्या गावात मोटरसायकल अरे पक्क एवढं जन्माला आलेले महाराज तुमच्या कृतीहून कळतं तुम्ही कसे आहात काही काहीला मस्त बुलेट आहेत पण त्याचा सायलेन्सर काढून ठेवलाय ठुक ठुक पक्के हुपलेस मोठ्याची गाडी कधी येते कधी जाते हे कळत नाही मोठ्या माणसाचे मुलांचे लेकरांची मुलींची गाड्या कधी येतात आणि कधी जातात हेच कळत नाही याची चालू झाली तरी म्हणते शिरपेची गाडी चालू झाली काय ना काय धंदे काय करा महाराज नाही महाराज लय उपलेस गडीत काही म्हणून कसे ट्रॅक मध्ये पोर आपल्या घरात असावेत याच्याकरता माये बाप धन्यवान असावेत कुलवान असावेत म्हणून बापाचं वय असावं का विचार असावं बाप वयातला असावा का विचारातला असावा विचारातला ज्या घरामध्ये विचार आहेत त्या घरामध्ये बीजाची शुद्धता आहे त्याच घरामध्ये चाले हे शरीर कुणाची असत्य कोण बोलवे ते हारे वेण बोलवत नाही माय बापांनो पण दाखवण्याची ताकद सुद्धा त्याच्यात आहे देखवी ऐकावी एक नारायण देखवी ऐकावी एक नारायण
यांचे काय साधे कष्ट असन का? अख्खं तारुण्य घातलं महाराज कर्मात या प्रॅक्टिस मध्ये अख्खं तारुण्य घातलं, मेणबत्ती सारखा जीव जाळला, आज महाराष्ट्रात फोकसलाय. हे कष्टाशिवाय नाही महाराज, मेहनतीशिवाय, कर्माशिवाय नाही. तुम्ही कर्म केले, आज फोकसलाय तुम्ही. 18 ते 25 कॉलेजमध्ये चांगला अभ्यास केला, त्याला सोयरीसाठी पुरीच्या मागं पळावं लागन का पुरीच्या बापाचे घोळके त्याच्या मागं पळते? मग ते कसं का असा ना, एकीकडचा हात असा झालेला, ही एलिमेंट अशी ना, असं तिरकस आलं ते. पण गव्हर्नमेंट जॉब आहे, वैंक नाही. आणि आपलं मग बारी आहे, गुंठा आहे, पेट्रोल पंप आहे. म्हणलं झालं नाही घंट्यात लगन? कस काय 42च्या पुढे निघाला आता घंट्या. अरे कमून नाही झालं त्याचं लगन, काय माहिती भाऊ. पण काही नाही, मग प्रॉपर्टी पण काय पाहुण्याची आहे ना, प्रॉपर्टीला कोणी चाटीत नाही तुमच्या. तुम्ही महाराज हे लक्षात ठेवा, कर्म तुमच्या लेकराला सांगा कसं करायचं. अभ्यास, स्टडी, पोरींनो स्टडी, अभ्यास, जिद्द चिकाटी, आय कॅन डू, तर तुम्ही मोठे आहात. नाही तर नाही नाही नाही, संपलेत, लई मोठमोठे संपले. तुमचं कर्म निमूटपणे पार पाडा, तुम्हाला निश्चित यशस्वी आहात तुम्ही. आणि जर काम कळालं, नुसतं पोरग पुण्याला टाकलं शिकायला, 15 वर्ष तर पुण्यातच होत, आणि पुन्हा आलं बा घरी. आणि मग त्या पोराचे वडिलाचे मित्र विचारित होते, काय करतं तुमचं पोरग? पुण्याला होतं ना आता. ते म्हणे आता घरीचे. काय करतं? ते म्हणे कांदे लावायचे, टोळ्यात मुकदमे. मग 13 वर्ष पुण्यात होतं फक्त, मग संडासचे खड्डेच भरले त्यांनी, खाण्याकान डराडर ढेंडाळण्या का. काय करतय तुमचं हे लक्षात ठेवा. आई हे लक्षात ठेव, तुझी मुलगी, मुलीच्या मैत्रिणी लक्ष ठेवा, पोरांचे मित्र लक्ष ठेवा कोणते आहेत. कारण की तुम्ही जे पिकं लावलेले आहेत, 1ली ते 12वी पर्यंतचे पोरं पुरी उभा राहा बरं, राहा उभा. 1ली ते 12वी पर्यंतचे पोरं पुरी राहा उभा, पटकन पटकन. काही वेळात पुन्हा बसायचं, राहा उभा. इकडं पाठीमागचे बसलो, उभा राहा, एवढेच आहेत का? राय ना, ते 11ला आहे तो, राय ना उभा. तू बी महाराज आता लहाना, राय उभा. असा मग 16-17 वर्षाचं पोरग येते, राहा उभा, राहा उभा. आणि बसा, हे खाली बसा आता परत. हे का उभा केले तुम्ही माहिती आहे का? हे का उभा केलेत माहिती आहे का? हे तुमचे पिकं आहेत, पिकं. याला खत कोणतं टाकायचं हे बापाला नाहीला कळावं. खत म्हणजे आहार, योग्य वयात आणि योग्य वेळेत पोरांच्या पोरींच्या डोक्यात आणि पोटात जर योग्य आहार गेला आहे. नाना जर योग्य गेलं नाही, मग हे ते पोस्टर चिटकायला, चला काय आता साहेब आले, चला. नहीं नहीं, ससरांचे उचलने को जाते हैं ना हम, पोस्टर लगाने को जाते हैं. कशाला रे? तुम्ही किती इथं किती आहात मोठे झाले म्हणून समजा, आणि इथं वाढण्याकरता इथं किती छान जातंय हे फार महत्वाचं आहे. याचं नाव परमार्थ, याचंच नाव परमार्थ. वेळ झालेली आहे आपली. आपापले निष्पाप हात भगवान दत्तात्रयाच्या प्राणांगणामध्ये वरती करा बरं, मला बघू दे. संपूर्ण रेषा भगवंता वाढून दे, आयुष्य दे, ऐश्वर्य दे. तुझं भजन करतो आम्ही, भगवान दत्तात्रयाचं भजन आहे मंदिरासमोर. विठोबा रखुमाई
शरीर खुणाची असते कोण बोलविते हरिविण देखोवी ऐकवी एक नारायण दाखवणार ना ऐकवणारा तो कशात ना आवाज येतो ऐकायला कोण लावते म्हणले कान आहे मग कान कुठे आहे कान आहे हा कान आहे का अवयव आहे हा? हे काय आहे मग कान कुठे हो जो कानाचाही कान आहे तो देव आहे हा अवयव आहे जो कानाचाही कान आहे तो देव आहे जो नयनाचे नयन जो डोळ्याचाही डोळा तो देव जी वाचेची वाच आहे तो देव आहे जो पायाचाही पाय आहे तो देव आहे म्हणून मायबापांनो चाले हे शरीर कुणाची आसक्ती कोण बोलविते हरिवीण देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन चुकू नको त्याचं भजन चुकू नका का नका चुकू कधी कधी बिगर भजनाच्या माणसाला अहंकार येत असतो आणि अहंकार आला का मग म्हणतो माझ्याशिवाय घराचं गावाचं पान हालत नाही कल्पना कधी कधी होती बाधित होऊन जातो माणूस म्हणून मायबापांनो कधी कधी म्हणतात मी होतो म्हणून परपंचायत आला नाही तर मय भाव येडेच होती नि ते शेरडा मागे जात होते पुढे जाऊन सांगतात वृक्षाची पाने हालेजाची सत्ता राहिली अहंता मग कोठे झाडाचं पान सुद्धा त्याच्या सत्तेशिवाय हलत नाही तो करतुम अन्यथा करतुम भगवान आहे आणि शेवटच्या चरणात दिग्दर्शन तू का म्हणे विठू भरला सवा तू का म्हणे विठू भरला सवाया हे तू का म्हणे विठू भरला सवाया तू का म्हणे विठू भरला एक नारायण क्या बात है ओमकार दादाला बक्षीस दिलं ना आकडे भाऊना 500 रुपये दिले तुम्हाला मारा
दादाने दिले भैयाला आनंदाचे डोहे, आनंद तरंग. असंच दान ज्याला गरज आहे त्याला चालवत. धर्म टिकवा. वारकरी संस्थेमध्ये यांच्याकडे एखादा गरीब पोरगा असेल, पैसे भरायला नसतील फी, तर आपले एखाद दोघा जणांनी वर्षाची फी भरून टाकायची. वाटत असेल करायचंय त्याला तर फी भरून टाकायची. काही नाही, एवढे मोठे मोठे माणसं धर्माचं काम करण्याकरता किती कोटी देत आहेत, आणि आपले 10-20 हजार गेले काय हरकत नाही ना महाराज. एकत्र त्या संघटित मांग महार चंबार कुंभार तेली धनगर वंजारी माळी साळी कोळी लवार सुतार चांबार न्हावी, ह्या सगळ्यांनी एकत्र या. जातीपेक्षा धर्म सांभाळा. काय जातीपेक्षा धर्म सांभाळा, संघटित व्हा, एकत्र या. आणि बांगलादेशमध्ये आपल्या हिंदूवर होणारा अत्याचार याच्याविषयी काहीतरी पाऊल उचलायचा प्रयत्न करू. करू म्हणजे करू. आमच्या नेवाशा तालुक्यातून झाली तयारी. बाबांच्या सानिध्यामध्ये परमपूज्य आदरणीय थोर मठाधिपती गुरुवर्य देवगड संस्थानचे मठाधिपती स्वामी भास्कर गिरीजी बाबांच्या तयारी. आपल्या हिंदूवरती किती अन्याय होतो, अत्याचार होतो, भयान स्थिती आहे. आणि तसं आपल्या भारतात होऊ नये गाड्या. त्याच्याकरता मधला शब्द वापरला होता मी. तो ज्याला ज्याला कळाल त्याला धन्यवाद देईन मी. पण ज्याला काहीच कळलं नाही का, त्याने फक्त शाळडा वाळायच्या बाबा, हर्रे चा चा हर्रे एवढंच करायचं तिने, बाकी काही नाही करायचं. आर शुद्ध द्या. ज्ञानेश्वर गंध आहे माझ्याकडे सुंदर गंध. बंद करा.